सांगतो मी, आज जो हाऊसमध्ये मी विषय मांडला तो म्हणजे सगळी जी ससून डॉकच्या परिसरात अनेक आपले कोळी बांधव आहेत, मत्स्य व्यवसाय करणारे, पॅकेजिंग असेल, फ्रीजिंग असेल, या सगळ्या इंडस्ट्रीमधले लोक आहेत. त्यांना कुठे ना कुठेतरी MBPT कडून एविक्शन नोटीस आली. तसं पाहायला गेलं तर हा वाद MBPT आणि MFDC मध्ये म्हणजे महाराष्ट्र फिशरीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये वाद आहे. पण ह्या वादामुळे आपले कोळी बांधव आणि मग अनेक तिथे लोक आहेत जे मराठी अमराठी असतील पण महाराष्ट्रात असतील, मुंबईत असतील, जे इथे असून हा व्यवसाय करत आहेत आणि रेव्हेन्यू हा मुंबईला मिळत आहे, महाराष्ट्राला मिळत आहे, त्यांना त्या जागेतून काढण्याचा प्रयत्न आता MBPT कडून होत आहे. आंदोलन सुरू आहे, सगळे ते रस्त्यावर आलेले आहेत. पण आम्ही हाच प्रयत्न करतोय की सरकारने, राज्य सरकारने ह्याच्यात येऊन हस्तक्षेप करून जे कोळी बांधव तिथून ज्यांना काढण्याचा प्रयत्न केला जातो सगळ्यांना तिथे न्याय द्यावा ही आमची मागणी आहे. साहेब, चाललंय ह्याचं हे एक उदाहरण आहे. साधारणपणे आपण पाहतोय अनेक ठिकाणी